क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती एक चित्रपट घेऊन येत आहेत आणि त्या चित्रपटामध्ये एक ब्राह्मणाचा भटाचा पोरग सावित्रीमाईवरती शेण फेकताना दाखवलेलं आहे आणि त्या गोष्टीचं ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि त्या चित्रपटामधून ती गोष्ट वगळण्यासाठी ब्राह्मण महासंघाचे उपाध्यक्ष आपले सोनलताई ज्या काकू आहेत त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे की सेन्सर बोर्डाने त्यांना काही गोष्टी पिक्चर रिलीज करण्याच्या अगोदर दाखवून त्यांची परवानगी घेऊन पिक्चर रिलीज केला पाहिजे। तुम्ही जे केलेलं आहे ते दाखवण्यामध्ये जर ह्या गोष्टी तुम्हाला जर भावना दुखावत असतील आणि माझा साधा प्रश्न आहे, ह्या ब्राह्मण समाजाला आणि या भट समाजाला संवेदना आणि भावनाही आहेत जे दुखावतात। गेल्या 5000 वर्षापासून तुम्ही ह्या देशाची भावनेचं चिंदाड्या उडवून टाकलेला आहे आणि तुम्हाला भावना कुठून आल्या आणि तुम्ही केलेली घाण फक्त तेही स्वच्छ पद्धतीने दाखवताना तुम्हाला हा राग येतो। अगोदर तुम्ही यांचं भाषण ऐका, यांची जी प्रेसची नोट ऐका, त्यानंतर मी येतो यांचा समाचार घेऊत आपण। नमस्कार, मी सोनल भोसेकर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेशाची उपाध्यक्ष। आपल्या सर्वांना मी सांगू इच्छिते, इथे जे आम्ही सगळ्या महिला वर्ग जमलेलो आहोत, आज तुमच्याशी आम्ही बोलत आहोत, ह्याचं सगळं श्रेय महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देतं। कारण शिक्षणाची कास त्यांनी आमच्यापाशी दिली म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही महिला आपल्यासमोर उभ्या आहोत। आज आम्ही सगळे एकत्र या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याचं एक कारण म्हणजे 11 जुलैला फुले या दाम्पत्यावर एक चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि त्याचा टीजर काही दिवसापूर्वी रिलीज झाला आणि त्या टीजरमध्ये एक दृश्य दाखवलेलं आहे की आमचा एक छोटा बटू ज्याची मुंज झालेली आहे, जानवं आणि शेंडी आहे आणि हा बटू तिथे चिखलपेट म्हणा किंवा शेणफेक करत आहोत। तर समस्त ब्राह्मण समाजाच्या भावना याच्यामुळे दुखावल्या गेलेल्या आहेत। कारण जानवी आणि शेंडी ही आमच्या अस्मितेचा विषय आहे खरं तर, आणि अशा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अशी काही दृश्य वापरणं हे घृणास्पद आहे असं आम्हाला वाटतं। वस्तुस्थिती अशी आहे, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ज्या वेळेला सावित्रीबाई फुलेंना महिलांसाठी शाळा सुरू करायची होती तेव्हा पुणे येथे आमचे जे ब्राह्मण आहेत भिडे यांनी त्यांचा भिडेवाडा दिला होता। आज सावित्रीबाई फुलेंचं स्मारक त्या ठिकाणी आहे। मग भिडे यांनी जर त्यांचा वाडा त्यांना या चांगल्या कार्यासाठी दिला होता तर ब्राह्मण समाजाचा याला निषेध असण्याचं काही कारणच नाहीये। मग जाणीवपूर्वक तुम्ही टीआरपी वाढवण्यासाठी जर अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये करत असाल तर हे निंदनीय आहे। दुसरी एक गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणू इच्छिते की पूर्वी ब्राह्मण समाजामध्ये पतीच्या निधनानंतर त्या महिलेला, विधवेला केशवापन करण्याची जी पद्धत रूढी होती आणि अत्यंत क्लेशदायक ही महिलांसाठी होती, तर ही रूढी महात्मा फुलेंनी पुढाकार घेऊन समाजामधून काढली ती। त्याच्यासाठी त्यांनी नाभिक समाजाचा संप सुद्धा घडवून आणला होता। म्हणजे ह्याचा आपण जर विचार केला तर ह्या जातीतलं कम्युनिकेशन त्यावेळेला किती चांगलं होतं आणि माझ्या आठवणीनुसार त्यावेळेला फुलेंनी सांगूनही ठेवलं होतं की कदाचित पुढच्या पिढीमध्ये भवितव्यामध्ये जातीय तेढ निर्माण होतील तर असं कुणीही करू नये। म्हणजे अशी शिकवण देणारे आमचे आदर्श महात्मा फुले आणि खरोखर त्यांच्यावर चित्रपट येतोय हे आमच्या सर्वांना अभिमानास्पद आहे। कारण असे आदर्श आमच्या पुढच्या युवा पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत, परंतु हे आदर्श पोहोचवताना त्याच्यामध्ये अशी कुठलीही आक्षेपार्ह दृश्य नसावीत की जेणेकरून एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या जातील। आणि आता आपण जर समाजाची स्थिती जर बघितली तर मला वाटतं ही काहीशी अशी आहे। त्यामुळे आमची सर्वांची सरकारला, त्यांच्या सांस्कृतिक खात्याला, सेन्सर बोर्डला, या चित्रपटाच्या निर्मात्यांना, दिग्दर्शकांना नम्र विनंती आहे की तुम्ही हे दृश्य काही सेकंदाचंच आहे हे या चित्रपटातून वगळावं, अन्यथा आमच्यातले जे लहान मुलं आहेत, बटू मुलं आहेत, यांच्या सुद्धा मनावर गंभीर परिणाम होणार आहे। ह्याची सुद्धा दखल आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे। आणि चित्रपट हे असं प्रसिद्धी माध्यम आहे की समाजाच्या तळागाळातल्या व्यक्तीवर ह्याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो। तर आमची शांततेमध्ये नम्रतापूर्वक सर्वांना विनंती राहील की त्वरित हे आक्षेपार्ह दृश्य यातून काढलं पाहिजे। शिवाय अशी एक विनंती राहील याच्यामध्ये की सेन्सर बोर्ड आणि आमचे काही ज्येष्ठ लोक, दिग्दर्शक यांच्या समन्वयानं हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी आम्हाला दाखवला गेला पाहिजे
म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन काही जर आक्षेपार्ह असेल तर आम्ही ते त्यांना सुचवू की हे नकोय ह्याच्यामध्ये, हे तुम्ही वगळा आणि मग हा चित्रपट प्रदर्शित करा. सो मी पुन्हा एकदा आपल्या सर्व मीडियाच्या प्रतिनिधींना धन्यवाद देते. जय परशुराम, जय परशुराम. आता सुरुवात करू त्यांच्या परशुरामच्या जय जयकारपासून, कारण यांनी सुरुवातीलाच परशुरामचा जय जय म्हणजे याने शेवटी परशुरामाचा जय जयकार केला आणि ह्याने सुरुवातीला क्रेडिट दिलं की सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुलेमुळं आम्ही आज शिकलो, सवरलो आणि हे बोलण्याच्या लायक झालेलो आहोत. ते क्रेडिट वर त्यांनी सुरुवात करण्यासाठी दिलेली होती, पण जी घाण होती, जी शेण खाल्ले, ते शेवटी परशुरामाचा जय जयकार करून. आणि हे लोक परशुरामाला एक म्हणजे आदर्श मानतात आणि परशुराम ह्यांचा एक कॉन्सेप्ट आहे की हे लोक म्हणतात की परशुरामाने 21 वेळा ही पृथ्वी क्षत्रिय म्हणजे मारून टाकले, काहीतरी क्षत्रिय शून्य काहीतरी करून टाकले. एक दोन प्रश्न आहेत आता परशुरामाच्या पराक्रमाबद्दल. एक तर हा परशुराम स्वतःच्या आईचं शिरच्छेद करून हा देव झाला ह्यांच्यासाठी. आईला मारणारा देव कसं काय होतो हे तर म्हणजे न समजणारी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय करणारा हा माणूस. पृथ्वीवर फक्त ते कोकणाचा तेवढाच पट्टा आहे का? कारण परशुरामाचं जे साम्राज्य किंवा परशुरामाचं जे ह्याचं क्रूरता होती ते कोकणाच्या कोपऱ्यात होती. ह्यांच्या मर्जीनुसार जर बोलायचं झालं तर कोकणातल्या एक 5-50 खेडेगाव असतील किंवा कोकण अर्धा पट्टा पकडून चला, त्या कोकणातल्या काही लोकांना हा मारला होता आणि भरपूर महिलांना, गरोदर महिलांना सुद्धा क्रूरतेने मारणारा माणूस. कशासाठी मारला, काय मारला ते त्याचं त्याला माहीत. आणि ह्या लोकांनी त्या एका माणसाची एवढी मोठी वाहवाही करून ठेवले की त्याला 21 वेळा क्षत्रिय करणारा युगपुरुष म्हणून दाखवलं जातं. बरं, 21 वेळा क्षत्रिय जर नष्ट केले तर मग तो पाकिस्तानमध्ये गेलेला असला पाहिजे होता, तो बांगलादेशमध्ये गेलेला असला पाहिजे होता, तो तिकडं चायनामध्ये गेलेला असला पाहिजे होता. चायनाच्या इतिहासामध्ये क्षत्रिय करणारा एक परशुराम आमच्या इकडे आला होता, आमच्याही लोकांना मारला, असंही त्यांच्या इतिहासामध्ये असलं पाहिजे होतं. युरोप, रशिया, बिशिया, अमेरिका हे यांना त्यावेळेस माहिती नव्हतं. तर आता विषय हा आहे की यांची जी घाण बुद्धी आहे ती गेल्या 3000 वर्षापासून कसं चालत आलेली आहे. आणि हे लोक बरं वाटण्यासाठी थोडं सावित्रीबाईंना क्रेडिट दिलं, पण शेवटी त्यांनी जी घाण केली ती सगळ्यात मोठी चुकीची होती. आता ह्यांना ते बटूक जो शेण मारत होता मारलेलंच आहे आणि ते 100% दाखवलंच पाहिजे. आणि तुमच्याही पोरांना समजलं पाहिजे की तुमच्या पूर्वजांनी काय घाण केलेली आहे. ज्या लोकांनी तुमचा उद्धार केला त्याच लोकांवरती शेण मारणारी अवलाद म्हणजे तुमची अवलाद. आता सरसकट ब्राह्मण खराब नाहीत, त्यावेळेसही ब्राह्मण चांगले होते, आजही ब्राह्मण चांगले आहेत, पण त्याच्यातली ब्राह्मणीय वृत्ती असणाऱ्या लोकांना माझा कायमचा द्वेष, कायमचा जो माझा आक्रोश आहे तो निघत राहतो. आता ह्याच्यामध्ये तुम्ही ते दाखवल्यानंतर तुमच्या भावना कसं काय दुखावतात? तुम्ही केलेलं आहे ना, केलेल्या गोष्टी दाखवण्यामध्ये भावना कुठून दुखावल्या तुमच्या? आणि तो बटूक जर चिखल मारला, तुम्ही तुमच्या परिवारामध्ये सांगा की बाबा आपल्या परिवाराने किंवा आपल्या पूर्वजांनी अशी घाण केलेली आहे आणि त्याच लोकांनी आमचं म्हणजे महिलांचं एक आयुष्य म्हणजे त्यांना ह्या सगळ्या रूढी परंपरेमधून बाहेर काढून आज महिलांना नवीन जे हे दिलेलं आहे, संजीवनी दिलेलं आहे, त्याच युगपुरुषांनी दिलेलं आहे. आणि ज्योतिबा फुलेंचं सगळ्यात मोठं जे योगदान होतं ते ब्राह्मण लोकांनी जास्त उचललेलं आहे. त्यावेळेस जी पहिली महिला शाळा चालू केली त्यामध्ये सगळ्या ब्राह्मणाच्या मुली होत्या बऱ्यापैकी. ब्राह्मणांच्या पोरींनी त्या शाळेचा म्हणजे उपभोग घेतला. त्याच्यासोबतच जे विधवा महिला होत्या, विधवा महिलांना संरक्षण देणाऱ्या आणि त्यांचे केस कापून त्यांनी तो उदाहरण दिलेलं आहे, केस कापून त्यांना विद्रूप करून टाकलं जायचं. त्याच्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी ब्राह्मण लोकांसाठी चळवळ उभा करून त्यांची ती रूढी परंपरा बंद करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेवरती मारेकरी पाठवले, त्यांना जीव मारण्याचे कित्येक वेळा प्रयत्न झाले. असं करू करू महात्मा ज्योतिबा फुलेंना भरपूर वेळा अपमानित सुद्धा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. का तर ते त्यांच्या महिलांना सुधारवत होते. आणि ज्योतिबा फुलेंची खूप एक स्पष्ट मत होता की महिला जोपर्यंत शिकत नाहीत, महिला जोपर्यंत सजग होत नाहीत, महिला जोपर्यंत ह्या अंधश्रद्धेतून बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत ही पुरुषप्रधान व्यवस्थाला एक वेगळी क्रांतीची वळण लागणार नाही. त्यामुळे त्यांनी महिला शिक्षण चालू केलेलं होतं आणि सुरुवात ब्राह्मणांच्या घरापासून चालू केलं होतं, कारण सगळ्यात जास्त अंधश्रद्धा ब्राह्मणांच्या घरात होती. आणि ज्योतिबा फुलेंना फक्त ते शिक्षणाच्या क्रांतीपुरतं मर्यादित ठेवून ज्योतिबा फुलेंचं एक हे बांधून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एवढं मोठं
पर्सनॅलिटी म्हणता येईल किंवा त्यांचं जे एक कारकीर्द आहे त्याला एका छोट्या ह्याच्यामध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न करण्यातही आलेला आहे. आणि ज्योतिबा फुलेंना आज लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आपण खूप अपयशी झालेलो आहोत. ह्या भारताच्या भूमीवरती जर सगळ्यात मोठे क्रांतिकारी कोण असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज नंतर ज्योतिबा फुले आहेत. त्यांनी शिक्षणाची चळवळ चालू केली. त्याच्यामध्ये त्या ट्रीजरमध्ये एक डायलॉग पण आहे की इंग्रजांची गुलामगिरी फक्त 100 वर्षाची आहे, पण मी ज्या गुलामीच्या विरोधामध्ये लढतो ती गुलामी 3000 वर्षापासूनची आहे. 3000 वर्षाची गुलामगिरी त्या माणसाला त्या काळात समजली होती. म्हणजे ते किती ॲडव्हान्स लेवलची त्यांची विचारसरणी होती, किती आधुनिक विचारसरणीचे ते होते. त्यांनी म्हणजे आफ्रिकन क्रांती झाली, अमेरिकन क्रांती झाली, फ्रेंच क्रांती झाली, ह्या सगळ्या क्रांतीचा अभ्यास करून भारताला एक नवी दिशा देण्याचा त्यावेळेसचा त्यांचा प्रयत्न होता. आणि त्याला ह्या लोकांनी चिंदाड्या उडवून टाकण्याचा प्रयत्न केला. येऊन जाऊन ते सांगतात की भिडेवाड्याचं दिला वाडा, चांगली गोष्ट आहे, नंतर काढूनही घेतला होता, त्याला खूप संघर्ष करून परत मिळवावा लागला तो. तर त्या काळातले ब्राह्मण चांगले होते काही, आताचेही काही ब्राह्मण चांगले आहेत. असं नाही की सरसकट ब्राह्मण समाज खराब आहे, पण ब्राह्मणी वृत्ती ही त्याही काळात खराब होती, आजही खराब आहे आणि पुढच्या येणाऱ्या हजारो वर्षामध्ये सुद्धा खराब राहणार आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचं एकमेव आयुष्याचा ध्येय होता की भारत देशामधून ब्राह्मणीय विचार हा हटवून म्हणजे यांना हाकलून लावला पाहिजे. मनुवादी विचारसरणीची जी लोक आहेत त्यांना भारतातून हकलल्याशिवाय भारताचं भलं होणार नाही, भारत एक प्रगतीपथावर लागणार नाही. कारण ज्या ज्या वेळेस भारत एक थोडा चांगल्या स्टेजवरती किंवा क्रांतीच्या ह्याच्यामध्ये येत होता त्यावेळेस ह्या मनुवाद्यांनी ह्या भारत देशाला परत खाली दाबण्याचा प्रयत्न केला. आणि भारत देशाची आज ही जी अवस्था आहे, एक काळ म्हणत होतो की आपण भारत देश जगाच्या 25% GDP ओन करत होता आणि आज भारत जगाच्या 125व्या नंबरला खाली भिकारी देश आहे. तर त्याच्या पाठीमागचं एकमेव कारण आहे मनुवादी विचारसरणी. कारण ह्या मनुवाद्यांनी ना ह्या लोकांना शिकू दिलं, ह्या लोकांना संघटित होऊ दिलं, ह्या लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोन मिळवू दिला, काहीच नाही. आणि फक्त या ब्राह्मणी लोकांनी बहुजनांचाच नाही तर ब्राह्मणी महिलांचा सुद्धा तेवढाच अन्याय केलेला आहे. आणि हे आजचे बहुजन पूर्व हे ब्राह्मणी कावड खांद्यावरती घेऊन बोंबलत फिरत आहेत. आज समजून घेण्याची गरज आहे की ज्या लोकांनी तुम्हाला हजारो वर्ष उबदार येऊ दिलेले नाही त्याच लोकांचे आज तुम्ही कावड वाहत आहात. वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हाला 5000 वर्षापासून येऊ दिलेला नाही, आजही तुम्ही त्याच भोळ्या भावड्या कथा गोष्टीमध्ये अडकून पडलेले आहात. आणि ह्याला तुकाराम महाराज झाले, आपले छत्रपती शिवाजी महाराज झाले, फुले, शाहू, आंबेडकर ह्या लोकांनी सडेतोड विरोध करून एक नवीन विचारसरणी तयार करण्याचा प्रयत्न केला. आणि आज परत त्याच लोकांनी तुमच्यावरती ते झाकड घातलेलं आहे आणि ह्या सगळ्या महापुरुषांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि त्याचं कावड तुम्हीच वाहत आहे. आजही विचार करा फुले समजून घेण्याचं. धन्यवाद.